निस्ती माहेराला जाणारी कशी राहिली तिथं ग? होय पण मी तुला जा वाटत नाही का घर सोडून? आणि म्हणती निस्ती मला लय नवऱ्यानं टेन्शन दिलंय मी जाते. का बरं गेली नाही? एखादी बाथरूम गेली असती का वाज आई बापाकड? जाणारी इथं थांबली असती का? निस्तं बोल बच्चा या बोलते निस्ती टेंबड्यात. आणि हिला जाणं होतंय वी हिला घर सोडून जाणं होतंय. तिला वाटतंय सगळं मलाच पाहिजे. नवरीन कसं हाकलून दिलं माझ्या तुला? भारी वाटलं बरं म्हण मला. नाही आधी त्याच दिराला तू शिव्या देत होती, नावं ठेवत होती, बैला म्हणत होती. पण त्या बी दिरान दावला तुला इंगा लावली माघारीच. दगड घालाय पाहिजे होता. निस्ता उघडून का करायलाय? घालायच पाहिजे होता म्हणजे कळलं असतं. त्याशिवाय काय एवढी स्वतःला शाणी समजते जाणारी मग इथं राहिलीच कशाला तू? नुसतं झोपतय उठतय बसतय काम करणं धंदा करणं स्वयंपाक करणं ना. आपल्याला काय घेणं देणं आहे लोकांचं? आपण लोकांचं बघायचं नाही. काय करायचं आपल्या? कर नाही बस नाही झोपून राहा नाही नवऱ्याला हॉटेलात आणून खायला घालायला आपल्याला काय करायचंय? नाही नवऱ्याला येते त्या चपात्या नवरा करून घालील. काय करायचंय? नवरा लय शाणा आहे ग तुझा. त्यांना अजून वाटतंय ही हिर पाडावी आणि सगळी आपली नावं असा. पण होत नाही. एवढं बुद्ध नाही आम्ही तुमच्या सगळं नावं करून द्यायला. मी जिवंत आहे तवर तर तुमच्या नावावर होत नाही सगळं. मका द्या म्हणलं एक तुकडं तर देणं झालं नाही. मका नको वाटतं या. मला ते मका इकून मोडून इकून परत पैसे द्यायचे नाही. आम्हाला नाही काय हिरीचं बे पैसे आमच्याकडून घ्यायचं. निम अजून काय तुम्ही आशा आहे? किती आशा आहे बघा. हिरीचं बी निम पैसे मका बी स्वतःलाच बाजरी बी स्वतःलाच. किती कोण स्वार्थ साधतंय ही माहिती आहे की मला. घर नवऱ्यानं कष्ट केलं म्हणून ती घर दिलं नाही तसं दिलं नसतं. मग केलेल्या सकट ह्यासनी जाणीव नाही आणि अजून हीच म्हणते ते आम्ही लय कष्ट केलं. असं तो कष्ट केलं तर राय तुला मस्त एक हॉल मोठा आहे एक खोली मोठी आहे. अजून तुझं कशात मन आहे? तिला वाटत होतं दीर जाईल मी तिथं गेल्यावर पळून. पण दिरानं तिलाच महागारी लावली का नाही. लय आनंद झाला. जनावराकडे मला टेकडाला ऐकाय येत होतं. काय करायचं आपल्याला? मी कुणाला फोन लावला नाही काय तिकडे बोंबलत बस नाही. काय करायचं? ही अशी करणार होती मलाही माहिती होतं बरं ना. कारण हिला वाटतंय सगळं स्वतःला पाहिजे पण स्वतःला काय मिळत नसतं. कुणीच किती स्वार्थ साधून आपल्यालाच असा वाचून येऊ. त्याला निम मला निम का सगळं आपल्यालाच असं बी एवढा बी स्वार्थ साधून रे माणसाने. कोण किती पाण्यात आहे मला माहिती आहे की. स्वतःला लय शाणी समजते. माहेराला जाणारी मग राहिली हिथं कशाला तू? मी माहेराला जातीन हे करतीन ते करतीन. अगं बयान माझं डोकं दुखायला लागलंय म्हणूनच फोडून घेतलं काय गिट्ट खुरं असं भिताडावर असं. एवढी शाणी होती तर. एवढी शाणी असलेली माणसं अशी करत नाहीत कळलं का? मला कुठं तुमच्या नादी लागायचं आहे? बसा शांत. मी बी बसते शांत. पण मी जिवंत आहे तवर मी तर काय तुम्हाला ही देत नाही कळलं का? हिर निमीच चालेल पण आपट हिरीत सपान गेला. आता गेलं नवरा माझा कष्ट करतो मी तुम्हाला सगळे आपट देते काय? तुम्हाला नाही तर मला बी नाही मुजविलं डायरेक्ट. मग बघायचं कसं आहे. हिला वाटतंय नवऱ्यानं आपल्यासारखं वागावं. ही दोघं भाऊ एक झाली म्हणून हिच्या पोटात दुखायला लागलं. नवऱ्यावर तावदारते नवऱ्याला बोलते कशी. बोलते काय करायचंय आपल्याला? धीरच नाही शाना तर धीर बायकोला बोल बायकोपाशी शब्द उचलत नाही. दुसऱ्यापाशी भाऊजाईला बोलताना फडा 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 पूजे असं करायचं नाही पूजे तसं करायचं नाही. स्वतःच्या बायकोपाशी बैल होत्या ताई. मांजार पाक ताटाखालचं. बायको सगळं ऐकायचं. भाऊजाई बोललेलं टोचतंय. पण मी बोलते तीच खरं बोलते.
तुम्ही मटणं चारली स्वतः स्वार्थासाठी आणि अजून कशाला म्हणता मी ह्याला मटण चारलं म्हणून हा खाऊ नाही उपाशी मरून आपलं नाही दड नवरा म्हणतो मला 4 महिने नाही आता ह्याची चुकी माझी का नवऱ्याची हा नवऱ्यानं मटण आणून दिलं मी कराय काय माझा धाड उठली होती हाताला नसती गेली आणलं नाही गेलं तर मिरच्या बाजारात कुठं माळवण कुठं खायला बिस्किटचं पुडं फरसाण लाडू काय जिलेबी काय असं आणायचं मग मटण आणावा करून देईल मला मटण नाही 4 महिने झालं नाही भावाच्या हातचंच खायचं असेल म्हणून मटण नव्हतं मला जाऊ तुम्ही दोघं झालाय नाही एक तर व्हा पण धीरानं फसवू नये अजून बी वाटतंय मला धीरानं काय फसवू नये राहिलाय तुम्ही दोघं नाही एक तर राहू द्या मी बी शांत आहे नाहीतर मी मग तुम्हाला बघायचं असेल मग नेमकं मी काय करते मग मी तुम्हाला दावी मी म्हणते कुठं ह्यांच्या नादी लागायचं ते ही मुद्दामूनच करते हेसने का वाटतंय हे आपल्याला भेटेल पण भेट नसतं कोण कोणाला भेट नसतं बेचं दिवस गेलं पळून आता राहिलं दिवस आमचं आम्ही दाऊत तुम्हाला मग इंगा आता कसं आहे ते नवरा म्हणलाय घेतोय म्हणून अर्धा हिस्सा माझा म्हणून मी बी शांत आहे दिला बरा आहे नाही दिना तर हायच परत आपण मग परत हायच मग मी मग बघू कोण आडवा येतंय नेमकं तिथं ते सर पलीकडं बघू मग तिथं कोण आडवा येतंय मला बघायला माझं डोकं दुखून आजारी पडून मी माहेराला जाते निघून अगं बाया 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 जाणारी राहिलीच कशाला येतो तू जायचंच ना निघून तिकडं दोघं भाऊ आहेत तर गेली असते एखादी निष्ठून एक कोणाचे कापड नको ना साडी नको काय पोट भाग नाही मस्त आईबाप आहे ते आईबापाच्याच जाऊन राहायचं ती नुसतं मोठाड बोलणं भ्या घालती भ्या मोठाड बोलणं नाही भ्या घालती म्हणजे नवरा भीतोय गाई नवरा म्हणतोय थांब मग बाय लाडी गुड लावतो म्हणून म्हणत असेल व नाही सोनं करायचं असेल काहीतरी अजून काहीतरी असेल तिचं लय मोर्चे आहे ती बिचारी दिसते तशी नाही लय मोर्चे तिला काय जग फसतंय पण जग फसत असेल पण मी फसत नाही कळ का माझी मी तुला इंगा दावती जायचेच ना जा बिंदास्त तुला काय अडवत नाही कोण जा बिंदास्त जा बिंदास्त राहू दे फोन राहू दे राहू दे कट कर मत न दाब काय करायचं आहे लय अवघड आहे कडेच दाब इकडलं कडेच तिकडच रे बाबा झालं बंद राहू ठेव येऊ दे फोन आवाज चार्जिंग लावलाय ही किती कशी जाते मलाही बघाय जा तुला कोण भेट नाही तू गेली तर काय करणार आहे या